महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव द्यावा। शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांचं मनसेला आवाहन। तर फडणवीस आणि राज ठाकरे भेटीवरही जाधवांचा टोला। पालिका निवडणुकीत भाजप वगळता कुणाही सोबत युती करण्याची शरद पवार यांच्या पक्षाची तयारी। अजित पवारांसोबतही युती होऊ शकते। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळं? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील दोनही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य। मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो। उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर भेटायला जाईल। मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या। मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजपच्या 2 गटात राडा। आशिष शेलार यांच्या समोरच तुफान हाणामारी। भाजपकडनं कार्यकर्त्यांवर कारवाईची शक्यता। बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाबद्दल ठाम। सरकारसोबतची चर्चा फिसकटली तर कर्जमाफीवर समिती स्थापन करणार सरकारची भूमिका। अहमदाबादमधल्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला। एफएसएलच्या टीमनं घेतला ब्लॅक बॉक्स ताब्यात। अपघाताचं नेमकं कारण समोर येणार ते एटीएस कडनं डीव्हीआरही जप्त। पुण्यात मुसळधार पावसानं हडपसर, डेक्कन, सासवड या रस्त्यांवरती पाणी। अचानक आलेल्या पावसानं पुण्यातले रस्ते जलमय तर खेडला पावसानं झोडपलं। दापोलीतही दमदार हजेरी। एका उंदरानं तब्बल 9 तास छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा बंद पाडला। पंपगृहात उंदीर शिरल्यानं शॉर्ट सर्किट। शनिवारीही शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम। शिंगणापूर देवस्थाननं 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांना कामावरनं कमी केलं। शिस्तभंगाचा ठपका ठेवत कारवाई तर भाजप आध्यात्मिक आघाडीकडनं निर्णयाचं स्वागत।